तर मंडळी बघताय सर्व आमच्या चाळीतली मंडळी इकडे जमलेली आहेत गुढीपाडव्याच्या निमित्त। तनू आलेली आहे आज आणि आता तनू रांगोळी काढते इकडे आणि आता ना सुरू करतोय गुढी पारायला। हा बघताय हा असा छानपैकी आपण कापड आणलेला आहे। आता पूर्ण गुढी बांधून झालेली आहे। आता आपण उभी करतो इकडे। देवा आमच्या इकडे तयारी करायला आहे। हा बांधायला आले गुढी आमच्या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना। आमच्या सर्व चाळीतल्या मंडळींतर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या चाळीमध्ये पण बऱ्याच जणांची इथे गुढी उभारतात। तिकडे बघताय छाया काकीच्या इथे सकाळी लवकरच त्यांनी उभारून झालेलं आहे आणि दादाच्या इथे पण बघताय गुढी उभारून झालेली आहे। छाया काकांची दाखवली तिकडे बघा, इकडे पण आहे। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष। तर सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना आमच्या कुटुंबाकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी आम्ही ना ऍक्च्युअली दरवर्षी म्हणजे गुढीपाडवा गावी साजरा करतो, पण आजी आता कशी मुंबईला असल्यामुळे आम्ही विचार केला की ह्या वर्षीपासून दरवर्षी आम्ही गुढीपाडवा इकडे साजरा करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आमच्या चाळीमध्ये सर्वजण एकत्र येऊन कशा प्रकारे गुढीपाडवा साजरा करतात आणि ना प्रत्येकाच्या घरी जवळपास गुढी उभारल्या जातात। तर मंडळी इकडे आई ना सकाळ सकाळ आता नाश्त्याची तयारी करते। आई आज मग काय स्पेशल नाश्ता आहे? आज नाश्त्याला कांदे पोहे बनवते। हे बघताय मगाशीच आईने सर्व कांदे पोहे भिजवून हळद वगैरे घालून ठेवले होते ना। हो, आणि कांदा वगैरे सर्व कटिंग करून झाला। मिरची, कांदा, शेंगदाणे। तर मंडळीकडे आपण कांदा मिरचीची फोडणी देऊन शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालून घेतलेत। आता आपण शेवटी हे पोहे भिजत घातले होते ते घालून घेतोय। ना पप्पा इकडे सकाळ सकाळ पहाटेच बत्तीला सुरुवात करतायत। तिकडे सर्व फोटोफ्रेमना हार लावायला चालू करतायत। इकडे खाली सर्वांना लावलेलं आहे, वरती आता देवाऱ्यामध्ये लावून घेत आहेत। इकडे बघताय आपले कांदा पोहे मस्त वेगळे रेडी झालेले आहेत। बघताय एकदम गरम गरम आहेत। आता प्लेट मधून काढून घेतलेले आहेत मी या सर्वांनी कांदे पोहे खायला। तनू आलेली आहे आज आणि आता तनू रांगोळी काढते इकडे। आपल्याला ना इकडे गुढी उभारायची आहेत। कोपऱ्याच्या इथेच आहे म्हणजे दरवाजाच्या साईडलाच गुढी आपण उभारणार आहोत। तर तिथेच आपण रांगोळी काढून घेतोय। ही फुलांची सर्व तनूने रांगोळी काढून घेतले। आता हे सर्व खाली डिझाईन करते। तर मंडळी इकडे दादा पण ना आता घराला तोरण लावून घेतोय। सर्वजण निघालेत, आता तयारी चालूच आहे। तर मंडळी इथे ना मी दादाच्या इथे आलोय आणि दादाच्या इथे पण बघताय गुढी उभारून झालेली आहे, पूजा चालू आहे। हे बघा, बहिणी कुठे गेली दादा? आतमध्ये आहे, जेवणाची तयारी चालू आहे। जेवणाची तयारी चालू आहे ना। इकडे सर्व विडा वगैरे झाले ना मांडून, बत्ती लावायची ती लावायची, अगरबत्ती करायची, नैवेद्य ठेवायचा आहे। हा तर मंडळी इकडे बघताय काकी पण निघून रेडी झालेली आहे। सर्वच आमच्या घरातली निघालीत आणि आता ना सुरू करतोय गुढी पारायला। हा बघताय हा असा छानपैकी आपण कापड आणलेला आहे आणि हा इकडे कळश आहे आणि इथे हा लाकूड आहे, काठी आहे। अशा निर्या पाडून घेते काकी। देवा आमच्या इकडे तयारी करायला आहे। हा बांधायला आले गुढी आमच्या ना। आपण जो कापड आणलेला तो काठीला बांधून घेतोय। हा बघा दोरा आणलाय इकडे, दोऱ्याने बांधून घेतोय। आपला जो कळश आहे त्याला स्वस्तिक काढून घेतोय, मस्तपैकी डिझाईन छान प्रकारे करून घेतोय। तन्वी इकडे काढताय। आपण इथे आता बांधून घेतलेला आहे आणि आता कलश वरती लावायचा आहे। पूर्ण घट्ट बांधून घेतलाय म्हणजे सुटायला काही टेन्शन नाही। कळश बांधायचा ना। हा पप्पा कळश रेडी झाला ना पूर्ण, त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। आणि मंडळी इकडे ना आपल्या चाळीमध्ये पण बऱ्याच जणांची इथे गुढी उभारतात। तिकडे बघताय छाया काकीच्या इथे सकाळी लवकरच त्यांनी उभारून झालेलं आहे आणि इथे आता चेतन दादाची इथे तयारी चालू आहे। हे बघ मगाशी तुम्हाला दाखवला। काकी ना आता कळशाची पूजा करून घेते। स्वस्तिक वगैरे मगाशीच आपण काढून घेतला होता। हळद कुंकू लावून तांदूळ वगैरे लावून पूजा करून घेतलेली आहे। आपण काकी बांधायला लागेल ना वरती, डायरेक्ट कसं राहील ना। गुढीपाडव्यासाठी ना आपण ही सर्व सामग्री आणलेली आहे। काकी काय काय याच्यामध्ये? नारळ आहे आपल्याला प्रसादीला ठेवायला, हा हार आहे, साखरेची माळ आहे। हा साखरेची माळ ही लावतात म्हणजे गुढींच्या इथे बघा अशी आणलेली आहे। आणि इकडे ना आपण कडुनिंबाची पानं सुद्धा आणलेली, ती सुद्धा आपल्याला लागतात पूजा करताना। आता काकी सर्व रेडी करते ना लावायची माळ लावून घेते।
एवढी वाटत असं तर इकडे मंडळी पूजेसाठी ना आपल्या घरातील सर्व मंडळी तिकडे पप्पा आहे, तनू आहे, दादा आहे, काकी आहे इकडे आणि आई सुद्धा आहे. आता पूर्ण गुढी बांधून झालेली आहे. आता आपण उभी करतो इकडे. बघा रेडी झाले पूर्ण, छान दिसते. कुठे बांधायचे? दरवाजाच्या पट्टीला खाली एक वरती असं बांधलं तिथे राहील ना बरोबर. तर इकडे आता काकी पूजा करून घेते, हळद कुंकू लावून घेते. भक्त्या मंडळी आता आपण बांधून घेतोय, पूर्ण वरती बांधून झालेली आहे. खाली घेतोय. दादा पण आलेला आहे मदतीला, चेतन दादा. वरती पण बांधली वरती बांधले नाही सुटणार वरती, खाली काय. अवनीचा आज नामकरण सोहळा होता. काय नाव ठेवलं पप्पा? नाव कसं गीता नाव ठेवलं. गीता नाव ठेवलं ना. पेढा खाऊन आलाय ना तू पेढा खाल्ला. शाबास. पप्पा इकडे नारळ ठेवते होता. हा इकडे आता विडा ठेवतात पप्पा. सुपारी, नाना आणि विड्याचा पान आहे. नाव कशासाठी ठेवलंय तो विचार. 2 वर्षाची झाली ती पोटाला आली त्याच्यामुळे. पहिला अवनी नव्हता, आता काय ठेवलं नवीन नाव. तर मंडळी बघताय सर्व आमच्या साडीतली मंडळी इकडे जमलेली आहेत गुढीपाडव्याच्या निमित्त. सर्वांनी छान कपडे वगैरे मस्त घातले. तिकडे आदवी का बघा देवांच्या आहे. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. आमच्या सर्व चाळीतल्या मंडळींतर्फे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. झाला ना दादा? तुझी पण झाली ना बरोबर? आमची झाली. हे बघा इकडे दादाची इथे पण झालेली आहे. जायवळाला या. हा जायवळ आहे आज जायवळ आहे. आता तुमचा कार्यक्रम झाला की आमच्याकडे हा. तिकडे आतमध्ये पण साडीत आपल्या सर्व गुढी उभारलेल्या आहेत. बघा शाळे काकांची दाखवली तिकडे. बघा इकडे पण आहे. इकडे बघताय आमच्या इकडे सर्व मंडळी आली साडीतली. मंडळी इकडे ना आता मी पूजा वहिनीच्या इथे आलोय, दादाच्या इथे. आणि जायवाडाचा कार्यक्रम आहे देव्यांचा. वहिनी आता पूजा करते. काय वाटतं काय माहिती. आईस्क्रीम खाणार पकड ऑइल द्याव. जराशी नावाला केळीचं पान आणलंय का? नाही काय नाही भाऊ, काय नाही. तर मंडळी इकडे बघताय फायनली देवांचा जायवाळाचा कार्यक्रम झालेला आहे. तर मंडळी आता ना पप्पा नारळ फोडून घेत आहेत. पहिल्यांदा आपण गुढींना थोडा टाइम ठेवला होता, म्हणजे पूजेसाठी ठेवायला लागतो. नंतरला थोड्या टाइमात फोडायचा असतो तो. तर मंडळी इकडे आज गुढीपाडव्याच्या निमित्त ना आई इकडे वालाची भाजी बनवते. हे मगाशीच आईने वाल सर्व सोलून घेतले होते. शेवग्याची शेंग घेतले. बटाटाही किती घेतलाय? बटाटा एक घेतला त्याच्यात. हा. आणि हे सर्व फोडणी देण्यासाठी आईने कटिंग करून घेतलेले आहेत. कांदा आणि टोमॅटो किती घेतलाय? एक कांदा घेतलाय मोठासा. हा. 5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक टमाटर घेतलेला आहे. तर मंडळी इकडे आपण कढईमध्ये तेल घालून सर्वात पहिलं फोडणीसाठी लसूण घातले. इकडे कांदा घातलेला आहे. कांदा परतवून झालेला आहे. इकडे टोमॅटो घालून घेतोय. इकडे आपण ना कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं घालतोय. पुदिन्याच्या पानाने ना मस्त भाजीला एकदम वेगळाच फ्लेवर येतो. तर मंडळी याच्यामध्ये आपण सर्व वाल, शेवग्याची शेंगा, बटाटे सर्व घालून घेतलेलं आहे. इकडे आता वाटप केलेला मसाला घालून घेतोय. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतोय आणि थोडा टाइम शिजायला ठेवतोय. सर्व गोष्टी आपल्या घालून झालेल्या आहेत. आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि आज बघताय गुढीपाडव्याच्या निमित्त इकडे आपण वालाची भाजी बनवलेली. इकडे पापड आहे, डाळ आहे. पूजा वहिनी आली होती तर तिने मिरच्या आणि इकडे छोलीची भाजी दिलेली आहे. त्याच्यासोबत भाकरी आहे. तर गुढीपाडव्या आज मस्तपैकी आपला हा जेवणाचा बेत आहे. तर मंडळी आज होता गुढीपाडवा आणि आमच्याकडे ना कसं सर्व शाळेतील मंडळी एकत्र येऊनच सर्व गुढीपाडवा सेलिब्रेट करतो आणि छानपैकी मस्त सेलिब्रेट झालेला आहे. आणि गुढीपाडव्याच्या निमित्त आपण जेवणाची सुद्धा तयारी केली होती तर ते तुम्हाला दाखवलं.
आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले की आमची चाळीमधले सर्व माणसं एकत्र येऊन कशा प्रकारे एकजुटीने कोणता पण सण असो किंवा फेस्टिवल कशा प्रकारे सेलिब्रेट करतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.